नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे कामिनी. लेखन संजय कांबळे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. रात्र बरीच झाली होती. मार्केटमधून जवळजवळ आवश्यक त्या सर्व साहित्यांची खरेदी करून झालेली होती. त्या आलिशान दुकानातून बाहेर पडताच लख्ख चमकलेल्या विजेसरशी त्याची नजर वर आकाशात गेली आणि तो काहीसा अस्वस्थ झाला. काळ्या कुट्ट ढगांनी आकाशात गर्दी करायला सुरुवात केलेली होती. दिवसभर वाहनांनी गजबजलेल्या या रस्त्यावर आता वाहनांची तुरळक ये-जा सुरू होती. एकंदरीत सारं वातावरण पाहून तोही झपाझप पावलं टाकत जरा वेगातच बसस्टॉपच्या दिशेने चालू लागला. चालताना मात्र त्याच्या मनात नको नको ते विचार येत होते. आज आपल्याला उशीर झालाय आणि आजच आपल्याला उशीर कसं काय झाला, पण आज आपल्याला उशीर झालाच कसं काय. या सगळ्या गोष्टी मला काही संकेत तर देत नाहीत ना, आणि जर त्या संकेत देत असतील तर कोणता. माझ्यासोबत काही वाईट तर घडणार नाही ना. म्हणजे आकाशात जमा होणारे हे काळे कुट्ट पावसाळी ढग, अचानक चमकून काळजाचा ठोका चुकवणाऱ्या विजा, उंच उंच इमारतींच्या मधून वाट काढत झेपावणारा थंडगार वारा आणि त्याचा आवाज, असा मनात भीती जागवणारा आवाज जो या रात्रीच्या नीरव शांततेत अधिकच बेसूर वाटतोय. आणि मला राहून राहून असं का वाटतंय की या साऱ्या गोष्टी मला भूतकाळात घडलेल्या त्या भयानक घटनेची आठवण करून देत आहेत, जी लाख प्रयत्न करूनही माझ्या मनातून जात नाहीयेत. ते काय नाही, मला रात्रीची 10:30ची बस काहीही करून चुकवायची नाही. तेवढ्यात रस्त्यानं जाणारं एक तपकिरी रंगाचं कुत्रं, गावठी कुत्रं, अगदी काही पावलांवरच त्याच्याकडे पाहत उभा असल्याचं त्याला जाणवलं. त्याला असं समोर पाहून तो काहीसा घाबरून स्वतःशीच पुटपुटला, च्या आईला दगड उचलून हाणू का ह्याला. नको नको, अंगावर येईल उगाचच. 14 इंजेक्शनं घ्यावी लागतील. 14 नाही, आता 5 झालीत, पण घ्यावी तर लागतलीच ना. स्वतःशीच पुटपुटत तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात ते भटकं कुत्रं त्याच्याकडं पाहून दूर कुठंतरी जंगलात कोल्हेकोई व्हावी तसं तोंड वर करून रडू लागलं. देवा, हा काय अपशकून म्हणायचा. हे कुत्रं तर माझ्याकडेच बघून रडतंय, पण हे माझ्याकडं बघून का रडतंय, की माझ्या पाठीमागे कोणाला तरी पाहून रडतंय. मनात आलेल्या या विचारांनी तो काहीसा भयभीत झाला. क्षणभर थांबून त्याने हिम्मत करून मागे वळून पाहिलं, पण रस्ता ओस पडलेला, वर्दळ जवळजवळ नव्हतीच आणि मागही कोणी नव्हतं. त्यानं पुन्हा समोर त्या कुत्र्याकडं पाहिलं तर त्याचं केकाटणं अजूनही सुरूच होतं. इतक्यात एका बंद दुकानाच्या दारात पांघरून घेऊन झोपलेला भिकाऱ्यानं उशा शेजारी ठेवलेला दगड उचलला आणि त्या कुत्र्याच्या दिशेने भिरकावला. तसं ते कुई 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 करत धावत कुठंतरी अंधारात गायब झालं. सुटकेचा निश्वास सोडत तो पुन्हा झपाझप पावलं टाकत चालू लागला. काही पावलावरच बसस्टॉप होता, पण या बसस्टॉपवर त्याला थांबायचं नव्हतं. म्हणजेच या बसस्टॉपच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल त्याच्या मनात थोडी भीती होती. दुसऱ्या बसस्टॉपवर जायचं म्हटलं तर पुन्हा 15 मिनिटांचं अंतर कापावं लागल, आणि तेवढ्यात आपली बस जर निघून गेली तर. खरं तर आज त्याचा नाईलाजच होता. बसस्टॉप काही पावलावरच होता. इतक्यात मुसळधार पावसाची जोराची सर आली. हातातली छत्री उघडली आणि चालण्याचा वेग वाढवत घाईघाईनेच तो बसस्टॉपमध्ये शिरला. तशी धो 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 पाऊस कोसळायला सुरुवातच झाली. बसस्टॉपच्या स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यावर पावसाच्या पाण्याचे थेंब ताड 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 बरसत होते. बसस्टॉपमध्ये शिरताच छत्री बंद केली आणि खांद्यावर एका बाजूला घेतलेली काळी ऑफिसची बॅग
समोर धरत मागच्या लोखंडी बाकड्यावर थोडा आकसूनच बसला. पायाचे चंपे हलवत तो हताशपणे समोरच्या त्या पावसाच्या सरींचं रौद्र रूप पाहत होता. मागील कित्येक वर्षांपासून त्यानं या बसस्टॉपच्या परिसरात रात्री येणं टाळलं होतं. या जागेविषयी त्याच्या मनात एक प्रकारची भीती होती, दहशत होती. तसा हा परिसर त्याच्यासाठी नवा नव्हता. रोज संध्याकाळी 7ला ऑफिसमधून सुटल्यावर चालत 15 मिनिटातच हा बसस्टॉप यायचा. 6:15ची बस पकडली की तासाभरात घरी, हा त्याचा रोजचा दिनक्रम असायचा. पण रात्री 8 नंतर या बसस्टॉपवर थांबणं म्हणजे जीवावर यायचं. इथं येताच त्याचं मन बैचेन व्हायचं आणि एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात घोंगावत राहायचे. या परिसरात घडलेल्या घटना त्याच्यासारख्या सभ्य माणसानं ऐकण्या पाहण्यासारख्या योग्य नव्हत्या. पण आज त्याचाही अक्षरशः नाईलाज झालेला. म्हणजे आधी ऑफिसमधलं काम आवरायला उशीर झाला, त्यात उद्या बायकोचा वाढदिवस, तिच्यासाठी तिची आवडती साडी, गोड मिठाई आणि रातराणीचा सुगंधी गजरा, ज्याचा मनमोहक दरवळणारा सुगंध त्याच्या बॅगमधून बाहेर त्याला येत होता. आणि ह्याच सुगंधी गजऱ्याची त्याला भीती वाटू लागलेली. म्हणतात ना, रात्रीच्या वेळी सुगंधी गजरा, सुगंधी अत्तर, शिजवलेलं अथवा कच्चे मांस अशा गोष्टी सोबत ठेवणे म्हणजे आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या नकारात्मक शक्तींना आपल्याकडे येण्यासाठी निमंत्रण देणे. आणि त्यामुळंच रातराणीच्या गजऱ्याचा मनमोहक सुगंधानं त्याचं मन अस्वस्थ झालेलं. तिशीतला तो तरुण तसा कमालीचा सभ्य, अंगाने तसा मध्यमच, गोरा रंग आणि किंचित उभा चेहरा, दाढी मिशा मात्र नेहमी चकचकीत, एका बाजूला नीट बसवलेली काळी भोर केस, चेहऱ्याला साजेसा, नाकावर नेहमी चौकोनी फ्रेमचा चष्मा आणि हो, नेहमी इनशर्ट केलेला. म्हणजे एका सभ्य माणसानं जितकं सभ्य असावं त्याहून थोडं अधिकच. जसजशी वेळ पुढे सरकत होती तसं तसं तो कधी हातातील घड्याळात वेळ पाहायचा, तर कधी धो धो कोसळणाऱ्या पावसाने धुसर दिसणाऱ्या निर्मनुष्य रस्त्याकडे डोळे लावून बसायचा. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या खांबावरील पांढऱ्या LED बल्बच्या प्रकाशात आकाशातून कोसळणाऱ्या पावसाकडं तो हताशपणे पाहत राहायचा. अरे बाबा, मी घरी पोचेपर्यंत तरी थांब. पोचलो की काय लागायचा तेवढा लाग. घड्याळात पाहिलं तर 10:30 वाजून गेलेले. बस चुकली आहे की अजून यायची आहे हे त्याला माहीत नव्हतं. तसाच गोंधळलेल्या अवस्थेत चेहऱ्यानं आजूबाजूला नजर फिरवताना पुन्हा त्याची नजर त्या उड्डाणपुलाखाली गेली. त्याला काही मुली आणि महिला तिथं उभ्या दिसल्या. काहींच्या अंगावर तोडके आणि भडक कपडे होते, तर काही जणी साडी नेसलेल्या. रस्त्यावर जाणारी एखादी दुचाकी तर कधी 4 चाकी त्यांच्याजवळ येऊन थांबायची आणि त्यातील एक मुलगी वा महिला कमी व्हायची. आता एका सभ्य माणसानं अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नसतं, म्हणून त्यानं नजर फिरवली. पण चोरट्या नजरेने का होईना तो हा सर्व प्रकार बघत होता. रस्त्यावरील वाहनांची वर्दळही आता कमी होत चाललेली, पण पाऊस काय कमी होत नव्हता. आता त्याची अस्वस्थता अधिकच वाढली. आज त्याची बस चुकली होती. एखादी रिक्षा थांबवावी तर येणारी रिक्षा पॅसेंजर घेऊनच येत होती. तो आपल्या विचारात बुडाला होताच की एक महिला बसस्टॉपवर त्याच्या शेजारीच येऊन उभी राहिली. तिची भडक रंगाची साडी पावसाच्या पाण्याने गुडघ्याखाली थोडीशी भिजलेली. पाठमोरी उभी ती स्त्री अंगाने तशी नाजूकच, पण कमालीची देखणी होती. तिच्या काळ्या भोर मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये रातराणीच्या पांढऱ्या शुभ्र फुलांचा गजरा अधिकच खुलून दिसत होता. तिची पाठमोरी काया तो अगदी भान हरपून पाहत होता. हातातली छत्री बंद करत तिची नजर त्याच्यावर गेली. तिचं मादक सौंदर्य पाहून मागापासूनची त्याची अस्वस्थ मनस्थिती
क्षणात नाहीशी झाली. देखण्या गोल चेहऱ्याला साजेसं असं नाकात छोटीशी रिंग, कोरलेल्या नाजूकशा भुवया आणि काजळ घातलेले हरणीसारखे डोळे, ज्यातून सुटणारे तीर त्याच्या काळजात आरपार घुसत होते. ओ साहेब, टाईम काय झाला? टाईम? हां 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 टाईम का? हां हां टाईम बघा 11 वाजलेत. आणि घड्याळ पाहता पाहता याच्या चेहऱ्याचा मात्र रंग उडाला. बराच वेळ झाला होता, म्हणजे शेवटची बस चुकलेली आणि आता एखादी रिक्षा करावी लागणार होती. त्याच्या रंग उडलेल्या चेहऱ्याकडे पाहत ती स्त्री काहीशी हसून म्हणाली, इतकं काय घाबरलाय? अहो 11 वाजले म्हणजे माझी शेवटची बस चुकली की. मग रिक्षा करायची, त्यात इतकं घाबरण्यासारखं काय तेव्हा? 11च तर वाजले. म्हणजे इतक्या रात्री बाहेर फिरताना तुम्हाला भीती नाही वाटत का? तेही अशा ठिकाणी. साहेब, आमचं काम रात्रीचंच सुरू होतं, मग रात्रीची भीती वाटून कशी चालायची? रात्री म्हणजे? बोलतच त्यानं आपली नजर खाली त्या महिलेच्या पायाकडे वळवली, पण टाचेपर्यंत साडी असल्यानं तिचे पाय दिसत नव्हते. साहेब, खाली काय बघताय? काय पडलंय का तुमचं? नाही नाही, तुमचे पाय बघत होतो. तो गमतीनं अगदी सहज बोलून गेला. त्याचं बोलणं ऐकून तीही काहीशी हसून म्हणाली, पाय उलटे आहेत का हेच बघताय ना? अहो, माझं मेकअप बघून तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. म्हणजे इतक्या रात्री जिथं पुरुषांची वर्दळ जास्त असते, एका अशा पुलाशेजारी, तिथं इतकं नटून थटून भडक मेकअप करून आकर्षक साडी नेसून मोकळ्या केसांमध्ये रातराणीचा गजरा घालून एक स्त्री का बरं थांबली असेल? म्हणजे तुम्ही भूत आहात तर? तो काहीसा गंभीरपणे म्हणाला, पण त्याच्या बोलण्यावर किंचित हसून ती म्हणाली, भूताचं पिक्चर लय बघता वाटतं. नाही म्हणजे इतकी सुंदर स्त्री समोर उभी असताना तुम्हाला तिच्यात भूत दिसतंय? तसं काय नाही, आता लहानपणापासून फिल्म, सिरियल, कथा यामध्ये वाचत आहे आणि पाहत आलोय की अशा निर्जन ठिकाणी एक आत्मा सुंदर स्त्रीच्या रूपात येतो आणि मग एखाद्या व्यक्तीवर झडप घालतो आणि त्याला ठार मारतो. साहेब, मी भूत नाही बरं का. मी कॉल गर्ल आहे आणि कोण्या पुरुषावर झडप घालायला नाही तर कस्टमर शोधायला इथे उभी आहे. विश्वास नसेल तर पैसे द्या आणि चला माझ्या रूमवर. कॉल गर्ल? अडखळत बोलत तो तिच्यापासून थोडा दूर झाला. त्याच्या या वागण्याने काहीशा निराश आवाजात ती म्हणाली, साहेब, इतकं घाबरायला काय झालं? कॉल गर्ल तर आहे, तुम्ही असं दचकलात की जशी मी भूतच आहे. पण तिच्या या प्रश्नावर त्यानं कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. तिच्यापासून दूर अंतर ठेवून तो धो धो कोसळणाऱ्या पावसाला पाहत उभा राहिला. तेवढ्यात त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलच्या रिंगच्या आवाजानं तो सावध झाला. घाईघाईतच त्याने खिशातून फोन काढला तर त्याच्या बायकोचा कॉल होता. हॅलो, हा बोल ना. काय हो, किती वाजलेत? कुठे आहेत इतका वेळ? घरी येणार आहेत की नाही? आणि आज इतका कसा उशीर झाला? आता बायकोला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून त्यानं खरं सांगायचं टाळलं आणि काहीसा अडखळत म्हणाला, अगं, काम जास्त होतं ना, म्हणून बाहेर पडायला उशीर झाला. थोड्या वेळातच घरी येईन, तू काळजी करू नको. काळजी करू नको कसं? 11:30 वाजायला आलेत तरी नवरा घरी आलेला नाहीये. कुठल्या बायकोला चैन पडेल का? तो काही बोलणार तेवढ्यात बसस्टॉप समोरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला ती महिला म्हणाली, साहेब, येणार काय? आणि फोनवर ऐकू आलेला एका महिलेचा तो आवाज त्याच्या बायकोनं अचूक टिपला. आणखी कोण आहे हो तुमच्यासोबत? आपण एकटे आहोत असं सांगितलं तर बायको खूपच काळजी करत राहील, म्हणून तिच्या समाधानासाठी तो सांगू लागला, एक मुलगी आहे सोबत. कोण मुलगी आणि तुमच्यासोबत काय करते? बायको अधिकच घाबरली. मला काय माहीत, कॉल गर्ल आहे असं म्हणाली ती. तू घाबरू नको, मला 100% खात्री आहे की ती भूत नाही आहे. त्याचं बोलणं ऐकून मात्र
त्याच्या बायकोचा पारा अधिकच चढला. ती भूत असू दे नाहीतर हाडळ असू दे, तिच्या झिंज्या उपटून तिच्या हातातच देते बघा. मीच आता रिक्षा करून येते तिकडं. मला खरं खरं सांगा, नेमकं कुठे आहात तुम्ही? अगं, आमच्या ऑफिसच्या बाजूच्या बसस्टॉपवर. पण तू कशाला इकडे येतेस? रिक्षा सापडेल मला थोड्या वेळात. ते काही नाही, मी येते म्हणजे येते. अगं, पाऊस कसला भयंकर लागतोय, त्यात रात्रीची वेळ. अशा पावसात गाड्यांचे अपघात होतात. तू अजिबात येऊ नकोस, मी येतो लगेच. एवढं बोलून त्याने फोन कट केला आणि त्या कॉल गर्लकडे पाहत तो म्हणाला, या बायकांना विनाकारण काळजी करतात. ती मात्र विस्मयकारक चेहऱ्याने एकसारखा त्या माणसाकडे पाहत होती. तिच्या त्या आश्चर्यचकित मुद्रेला पाहून त्याने विचारलं, असं काय पाहतेस? त्याच्याकडे पाहताच नकारार्थी मान डोलावत ती स्त्री शांतपणे म्हणाली, साहेब, एखादा पुरुष माझ्यासोबत असताना जर त्याच्या बायकोचा फोन आला तरी आपल्या बायकोशी खोटं बोलून तो पुरुष ती वेळ मारून नेतो. पण तुम्ही काहीच न करता थेट आपल्या बायकोला सांगितलं की मी कॉलगर्लसोबत आहे. मानलं पाहिजे तुम्हाला. त्या महिलेचं बोलणं ऐकून काहीशी छाती फुगवत तो म्हणाला, हे बघा, मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. एक खोटं बोललं तर ते लपवण्यासाठी आणखी खोटं बोलावं लागतं. असं करत करत खोट्या गोष्टींचा डोंगर तयार होतो. त्यामुळं आधीच सांगितलेलं बरं. बोलतच त्यानं पुन्हा आपली चाणाक्ष नजर खाली तिच्या पायांकडे नेली. पण तिच्या साडीमुळं तिचं पाय काय केल्या दिसत नव्हतं. त्या स्त्रीने मात्र त्याची ती नजर हेरली. काय हो, सारखं माझं पाय का बघताय? त्या महिलेचा असा प्रश्न ऐकून तो काहीसा गंभीर होत म्हणाला, काही वर्षापूर्वी याच पुलावर एक भयानक घटना घडलेली. तेव्हापासून एकतरी इथे थांबत नाही, आणि जर थांबलो तर कोणाशी मी बोलत नाही. तशी ती महिला आश्चर्याने म्हणाली, घटना? तीही भयानक? आणि या पुलावर? साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी कितीतरी वर्ष याच पुलाखाली बसून धंदा केलाय. मी तर या पुलाखाली अशी कोणतीच घटना घडलेली ऐकलेली नाही आणि पाहिलेली देखील नाही. तिच्याकडे पाहत तो किंचित हसून म्हणाला, तुला माहीत असेल तरी तू सांगणार नाहीस, कारण भीतीने लोक इथे यायचे बंद होतील. तुमचं पोट कसं चालणार? हो, ते पण बरोबर आहे साहेब. देवानं आम्हाला पोट दिलंय आणि ते पोट भरण्यासाठी शरीर. तिचा हताश चेहरा पाहून त्याला काहीसं अपराधी वाटलं. आय एम सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. माझं जाऊ द्यावं साहेब, इथं काय झालेलं ते सांगा मला. असं म्हणत त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने ती पाहू लागली. तसा त्या पुलाकडे पाहत तो गंभीर आवाजात म्हणाला, त्या रात्रीही असाच धोधो पाऊस कोसळत होता. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. होता तो लख्ख काळोखात बरसणारा पाऊस. त्या रात्रीही तुझ्यासारखीच एक महिला याच पुलावर उभी होती, कामिनी. हो, कामिनीच नाव होतं तिचं. म्हणजे तिच्या सोबतच्या महिला तिला या नावानं बोलवायच्या. खूप आकर्षक होती. शुभ्र पांढरी साडी घातलेली, काळ्या भोर मोकळ्या केसात रातराणीचा गजरा. आपल्या सुगंधानं एखाद्या आंधळ्या माणसालाही आपल्याकडे आकर्षित करायची. देखण्या चेहऱ्यावर उमटणारं खट्याळ हास्य तिथून ये जा करणाऱ्या पुरुषांना वेड लावण्यासाठी पुरेसं होतं. इतकं कमी की काय म्हणून काजळ घातल्यासारख्या नैसर्गिक कोरलेल्या डोळ्यांमधून सुटणारे बाण कोणा पुरुषाच्या काळजात रुतली नाहीत तरच नवल. ती देखील तुझ्यासारखीच गिराईकांची वाट पाहत या पुलावर उभी होती. तेवढ्यात 4-5 जणांचं एक टोळकं तिथं आलं. अगदी दारू पिऊन गच्च. त्यातील दोघांना तर नीट उभंही राहता येत नव्हतं. ते कामिनीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. थोडा वेळ बोलून तिनंही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, पण पोटात गेलेल्या दारूमुळं ते बेभान झाले होते. त्यातल्याच एकाने दारूच्या नशेत तिचा पदर छातीवरून खेचला आणि वाद वाढला. तशा बाजूला उभ्या 2-3 महिला पुढं आल्या आणि त्या दारुड्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण दारुड्यांनी दारूच्या नशेत कामिनीला पुलावरून खाली फेकलं आणि एकच गोंधळ माजला.
ते दारुडे वाट दिसेल तिकडे धावत सुटले. त्या महिला मदतीसाठी आरडाओरडा करत होत्या. काळ्या भोर डांबरी रस्त्यावर निष्प्राण निपचित पडलेल्या त्या महिलेची नजर आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरीवर स्थिरावलेली. तिच्यासोबत असणाऱ्या महिला मात्र तशाच मदतीसाठी रडत ओरडत किंचाळत राहिल्या. त्याचं बोलणं ऐकून ती स्त्री काहीशी हताशपणे म्हणाली. त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी ती किंचाळली ओरडली तरी तिच्या मदतीला कोण येणार होतं? ती एक वेश्या होती. कोणाला तिची दया येणार होती? पण आपल्या चेहऱ्यावर आलेली निराशेची भाव लपवत ती अगदी सहज बोलू लागली. खरं तर प्रत्येक स्त्रीसारखं आम्हालाही वेदना, एक हळवं नाजूक मन असतं. पण त्या मनातील भावना कोण ऐकणार? इतर महिलांसारखंच आमच्या शरीराला देखील त्रास होतो, यातना होतात, आजारपण येतं, दुखणं खुपणं सारं काही होतं. तेव्हा काळजी घेणारा मायेचा एखादा हात आम्हालाही हवा असतो. एका वाक्यातच तिनं शांतपणे आपलं भयान आयुष्य उलगडलं. काळजात खोलवर घाव घालणारे ते शब्द ऐकून तो सुन्न झाला. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र किंचित हसू पसरलं. डोळ्यात पाणी नव्हतं की ओघळणारे अश्रू नव्हते की सहानुभूतीची हाकही नव्हती. कदाचित रोजच्या यातना, त्रास, दुःख सहन करून तिच्या डोळ्यातलं पाणीही आटलं असावं. पण तिचं बोलणं ऐकून त्याला मात्र खूप वाईट वाटलं. साहेब, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आमचं आयुष्य असंच आहे. पण साहेब, आम्हाला कोणाची साथ नसली तरी आम्ही मात्र एकमेकींना साथ देतो, एकमेकींचं दुःख वाटून घेतो, एकमेकींना आधार देतो. पण साहेब, एक गोष्ट मात्र मला आजवर समजली नाही. तिच्या या वाक्याने त्यानं आपल्या भुवया किंचित आकसल्या आणि तिच्याकडे पाहत विचारलं, कोणती गोष्ट? तशी ती समोर धो धो कोसळणाऱ्या पावसाला पाहत म्हणाली. जेव्हा वर्तमानपत्रात किंवा टी व्हीवर एखादी बातमी झळकते की डिप्रेशनमध्ये आत्महत्या केली किंवा प्रेमात अपयश, पैशाची चणचण, नोकरी गेली अशा कारणांनी जीव देणाऱ्याबद्दल वाचतो पाहतो, तेव्हा आम्हाला खरंच विचार पडतो. विचार? कसला विचार पडतो? त्यानं भोवया आकसून विचारलं. तशी ती शांतपणे म्हणाली, म्हणजे या आत्महत्या करणाऱ्यांच्या मनाला होणारा त्रास हा आमच्या त्रासापेक्षा जास्त असेल का? तिच्या तोंडातून बाहेर पडलेल्या या वाक्याने तो खरंच निशब्द झाला. प्रश्नार्थक नजरेनं त्यानं तिच्याकडं पाहिलं. तिची नजर समोर कुठेतरी शून्यात हरवलेली, पण काळजात कुठेतरी दाबून ठेवलेले शब्द मात्र अलगद तिच्या ओठावर येत होते. किंचित हसून ती पुढे म्हणाली, साहेब, जगातला कुठलाही मनुष्य कितीही वाईट परिस्थितीमध्ये अडकला असेल तरीही नव्याने आयुष्याची सुरुवात करू शकतो. पण एक वेश्या आयुष्याची नवी सुरुवात करू शकेल? हा समाज तिला स्वीकारेल? तिच्या बोलण्यानं तो मात्र अनुत्तरित झाला. तसं तीही चुकीचं बोलत नव्हती. तिच्या या प्रश्नातही बरीच उत्तरं लपलेली आणि त्या उत्तरांमध्येही बरेच प्रश्न. क्षणभर दोघेही तसेच अबोल बसून राहिले, समोर कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत. तो पुढे काही बोलणार तोच त्याची नजर उजव्या बाजूला रस्त्यावरून येणाऱ्या एका वाहनावर गेली. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळं गाडीचे 2 हेडलाईट तितकेच धुसर चमकत होते. पण काही वेळातच चित्र स्पष्ट झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर थोडी भीती दाटली. समोरून येणाऱ्या त्या गाडीला पाहून आपली बॅग सावरत तो हळुवारपणे उभा राहिला. गाडी त्याच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. ती पोलीस व्हॅन होती. गाडीतील ड्रायव्हरने गाडीची काच खाली घेतली. तसं आतील खाकी युनिफॉर्म घातलेल्या पोलीस कॉन्स्टेबलनं त्याच्याकडे पाहिलं. ओ साहेब, एकटेच काय करता इथं? 12 वाजायला आले. इतक्या उशिरा बस नसते हे माहीत आहे ना तुम्हाला? आणि या एरियाबद्दल माहिती आहे का तुम्हाला? विनाकारण स्वतःच्या डोक्याला ताप करून घेऊ नका आणि आमच्या डोक्याला पण देऊ नका. रिक्षा पकडा आणि घरची वाट धरा. सूचना संपल्या तशी गाडीची काच वर घेत ती पोलीस व्हॅन निघून गेली. हा मात्र विचार करत खाली बसला. पोलीस आंधळा होता की काय? माझ्या बाजूची ही महिला त्या पोलिसाला दिसली नाही कशी काय? बोलतच त्यानं डाव्या बाजूला पाहिलं आणि सुन्न झाला.
मगापासून बडबड करत असलेली ती महिला कुठंच कसं काय दिसत नाही. या धोधो कोसळणाऱ्या पावसात आणि या भयान परिसरात पसरलेल्या नीरव शांततेत आपण एकटेच या बसस्टॉपवर उभे आहोत हे त्याच्या लक्षात आलं तसा तो काहीसा घाबरला. आपली बॅग छातीशी कवटाळत तो शांतपणे खाली बसला. मेंदूत विचारचक्र एकसारखं घुमू लागलं. याचा अर्थ मागापासून आपण ज्या महिलेसोबत बोलत होतो तो एक आत्मा होता. डोक्यात चमकून गेलेल्या विचारानं त्याच्या काळजातली भीती आणखी दाट झाली आणि झटकन त्यानं आपली मान त्या पुलाच्या दिशेने वळवली. तसा तो सुन्न झाला. त्याचं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं. जरी आजूबाजूला धो धो पाऊस कोसळत असला तरी भीतीने मात्र त्याच्या घशाला कोरड पडली होती. कारण त्या पुलावर तीच महिला एकटक त्याच्याकडेच पाहत उभी होती. तिला पाहताच त्याच्या अंगावर सर्र करून काटा आला. विस्फारलेल्या डोळ्यांनी तो त्या महिलेला पाहू लागला. ती मात्र अगदी शांत, भावनाशून्य नजरेने त्याच्याकडे पाहत होती. म्हणजे त्या रात्री झालेल्या झटापटीत या पुलावरून पडून मृत्युमुखी पडलेली महिला हीच होती तर. म्हणजे आपली भीती खरी ठरली. या महिलेचा आत्मा आजही या पुलावर भटकतोय. डोक्यात विचार आला की या धोधो कोसळणाऱ्या पावसातच इथून धावत सुटावं आणि शक्य तितक्या दूर निघून जावं. पण हा आत्मा मला इथून सोडेल. त्याला संपूर्ण परिस्थितीची जाणीव झाली होती. हा एक मृत्यूचा सापळा होता माझ्यासाठी. ऑफिसमधून बाहेर पडायला उशीर होणं, माझी बस चुकणं, या मुसळधार पावसाला सुरुवात होणं आणि या परिस्थितीत मी या जागेवर अडकून पडणं. कदाचित मागाशी माझ्याकडे बघून रडणाऱ्या कुत्र्यानं मला आधीच मृत्यूचा संकेत दिला होता. सारं काही या आत्म्याने घडवून आणलं. एक ना अनेक विचार वाढवी लागल्यासारखं त्याचा मेंदू पोखरू लागले होते. देवा, काहीही कर, पण मला इथून सोडव. धडधडत्या काळजाने तो देवाकडे प्रार्थना करू लागलाच होता की एका रिक्षाच्या हॉर्नच्या आवाजानं काळीज छाती फाडून बाहेर आल्यासारखं दचकला. काही समजायच्या आत फिक्कट गुलाबी पंजाबी ड्रेस घातलेली 25शीतील महिला त्या रिक्षातून उतरली आणि छत्री उघडून घाईघाईतच त्याच्या दिशेने चालत आली. कुठे आहे ती? सांगा लवकर. त्याची बायको रिक्षा पकडून त्या बसस्टॉपपर्यंत आलेली होती. त्याचा चेहरा खुलून गेला. भीतीची जागा समाधानाने घेतली. सुटकेचा निश्वास टाकला. कारण या क्षणाला रागाने लाल झालेली त्याची बायकोही त्याला साक्षात परमेश्वरासारखी वाटत होती. आपल्या बायकोला समोर पाहून देवाला हात जोडतच म्हणाला, खरंच देवासारखी आलीस ग. इतकं बोलून तसाच तो घाईघाईतच रिक्षात बसला आणि रिक्षा चालकाला म्हणाला, ए भावा, लवकर चल इथून, त्या आईला लई डेंजर एरिया आहे. त्याच्या पाठोपाठ त्याची बायको रिक्षात बसत त्याला म्हणाली, मी काहीतरी विचारते तुम्हाला. हां हां, ती होय. अगं ती इथे कशाला थांबेल? ती गेली तिच्या कामाला. बरं झालं रिक्षा घेऊन आलीस. बराच वेळ झाला मला रिक्षा सापडत नव्हती आणि ती रिक्षा निघून गेली.